आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. असं झालंय आज. लई खुशीचा दिवस आहे आज. ऐकलं का सूरजराव? लई खुशीचा दिवस आहे आज म्हणला आम्ही. राणादाचं लगीन झालंय म्हणजे खुशीचा दिवस असणार रे. राणादा काय घरात आला नाही, वाईट झालं ना. आम्ही तर असं काही प्लॅनिंग केलं बी नव्हतं. आमच्या तर मनात बी नव्हतं म्हणजे असं काही होईल असं कधी वाटलंच नाही. पण झालं बाबा. अगं असं नाही व्हायला पाहिजे होतं ग. माझ्या भावाने घर सोडलं, लय लागलं माझ्या मनाला. सूरजराव, लई मनाला लावून घेऊ नकासा. ती मास्तरीन बाई जर घरात आली असती तर काय झालं असतं याचा कधी विचार केलाय काय? कोण? वहिनी काय? ए, वहिनी असेल तुझी. आमची वैरीण आहे, वैरीण. बरं झालं ती शेतात गेली. लई मोठा बोनस मिळालाय बघ आम्हासनी. बोनस मिळाला? ए, बोनस दिवाळीत मिळतोय का? कसं आहे सूरज, आता हीच आमची दिवाळी आहे. ह्योच आमचा दसरा आणि ह्योच आमचा पाडवा आहे बघ. आमची ही वैरीण लई दिवस शेतात राहणार नाही. शेतातल्या दगदगीला आणि तुझ्या भावाच्या आडानीपणाला कंटाळून 4 दिवसात पळून जात्या का नाही बघ. आणि एकदा का ती पळून गेली ती झंझटच मिटली. आणि मग या खोलीत, या वाड्यात आणि गायकवाड घराण्यात थोरली सून आम्हीच आहे आणि आम्हीच राहणार. पण राणादा आणि वहिनी घरात यायलाच पाहिजेत. मी स्वतः सकाळी जाऊन घेऊन येणार त्याची परत. काही गरज नाही कुणाला आणायची. तू मग कुणाला आमचं चांगलं बघवतच नाही काय? तू येणार, आपण दोघं बी जाऊन त्याची परत घेऊन येऊ. अक्कल काय जरा घाण टाकली असतं काय तू? हा, दोघं भाऊ भाऊ आपला सारखंच. आपण दोघं बी जाऊ की घेऊन येऊ त्याची परत. झोप म्हणलं नवं का मामांजींना घेऊन येऊ? झोप. मी जाणार होते सकाळी, राणादाला वहिनीला घेऊन येणार परत. सकाळी जाणार. वहिनी, या घरात तुम्हीच तोरल्या राहणार. या घरात तुमच्या जागेला अजिबात धक्का लागणार नाही. यो या रानाचा शब्द आहे. आपल्याला या घरात राहता येणार नाही. राहणार काय नवीन? ते मी दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. बरकत, ए बरकत,
हरकत. आम्ही आजपासून इथंच राहणार आहे. राणा मला इथं कोण पडोशी नको आहे बघ. हा अरे शेजारी नाही रे मर्दा, आपण एकत्रच राहायचं. नाही नाही, तू नाही इथं राहायचं. जा तू. मग कुठे जाणार आम्ही? हं? वाड्यात जा तू. ऑफिस जा. नाही जाता येणार रे परत. का? अरे घर तुझंच आहे ना व. कधी बी जाय ते. जा तू. आणि हे बघ, मी तुझा कार्ड पेळ आहे ना व, मग मी तुला घरात सोडून येतो. चल चल. नाही, अरे खरंच नाही जाता येणार. मग इथे बी राहता येणार नाही. हा अरे असं काय करतोय? मला काय, मी एरीवरती बसून राहीन रे, मला सवय त्याची. पण तुझ्या वहिनींना, अरे तुझ्या बहिणीला, अरे या समजायची सवय नाही रे. अरे मी जसं करणार तसं त्या करणार असं म्हणलेत. आता मी एरीवर बसून राहिलो तर त्या बी तिकडे बसून राहणार माझ्या बरोबर. हा, असं कसं बसणार? तू नाहीच म्हणतोयस तर तेच करावं लागणार. चला अंजली बाई. अरे नाही. थांब, मी उघडून देतो दरवाजा. पर तिथं ते काय करायचं ते मी बघतो. तुझा दरवाजा उघड. चला. चला करूया सुरुवात. नाही, तुम्ही थांबा इथंच, मी करतो. नाही, आपण दोघांनी मिळून करायचं ठरवलंय ना. वय पण एवढं काम मी करतो. तुम्ही थांबा इथंच, मी करतो ते. असं काही नाही. अहो मी म्हणतोय म्हणून करू नका तुम्ही. कसं आहे, आतमध्ये लय धूळ आहे आणि पहिल्याच दिवशी नवरीला त्रास देणं हे बरोबर नाही. तुम्ही थांबा इथंच. चल रे. ऐकणार नाहीत ना हो तुम्ही. चला करूया सुरुवात. चला. राणाजी, गाठ सोडताय ना.
अरे कुठं चालला? ए या बाहेर. कशाला? अरे बाहेर या म्हणतोय ना व. नको. ये बाहेर. संसार सुरू व्हायच्या आधी मापोल डाऊन घरात यायचं असतंय. या आता. थांबा. अंजलीबाई, आता कशाला? अरे नाव घेऊ देत की. नाव घ्या. आता हे कशाला? तू गप्र घ्या नाव. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. आता पुढचे 7 जन्म फक्त राणाजींसाठी. वा वा वा. ए राणा तू बी घे आता. मी? अरे मी कशाला? अरे घे म्हणतोय ना व. नाही नको. मग जा वाड्यावर. अरे घे मग. एक होती चिव, एक होता काऊ. अंजलीबाईंचं नाव घेतो. चला आता घरात जाऊ. अरे वा वा वा. या आता. आणि इथे बाजूला आपली बेडरूम. हा, हे बी चालतंय. हा म्हणजे बघा, झोपत जर भूक लागली तर हात लांब करूनच भाकरी खायची. हॉल दोघा माणसांना हॉल कशाला लागतोय? हे बी खरंय म्हणा. देवघर कुठे करूया? कुठं बी करा, तुम्हाला पाहिजे तिकडं. आपण इथे दिवा लावत जाऊया, म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश घरभर पसरेल आणि आपलं घर उजळून निघेल. हे घ्या फ्रीज. हा ह्याच्यात पाणी भरून ठेवा. हा आलो. तसं झालंय सगळं व्यवस्थित. ते तुमचा हात लागल्यावर तसंच होणार म्हणा. एक अडचण आहे. कुठली? मी कपडे कुठे बदलणार? इथंच. हा? ते अहो ध्यानातच नाही आलं हो माझ्या. कसं आहे, बाई माणसाच्या सोबतीची सवय नाही हो मला.
हे बघा झालं. अरे च्छा, पण कपडे बदलायला कपडे कुठे आहेत? अहो मी काय बी काळजी करू नका. ते उद्या मी समजा कापडांची सोय करतो. हा याला म्हणायचा दोस्त. लई भारी काम केलं मर्दा तू. आता जरा बरं वाटलं. ते आता कळलं मला की ते मला काय सुधारणा काय होत होतं ते. अहो काय आहे की लई भूक लागली की असं होतं मला. राणा तुला काय कळते का नाही? काय रे काय झालं? हा हम्म. हा हम्म. अरे अहो विसरलोच बघा मी. मी तुमच्यासाठी अजून एक ग्लास दूध घेऊन येतो. नाही नाही, मला नकोय. अहो नको कशाला. ए चल रे आपण दूध घेऊन ये. नाही नाही, अरे अजिबात नाही. नवरदेवानं असं बाहेर यायचं नसते. तू बस इथंच. पण का? का काय खुळायस काय तू? थांब इथं, मी येतो घेऊन. अरे ए अरे